नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपापल्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या व्यक्ती ह्या आपल्या सगळ्यांच्या आदर्श असतातच. अमुक एका व्यक्तीसारखं आपण यश मिळवावं असं आपल्या प्रत्येकाला वाटतं. पण त्यांनी मिळवलेल्या यशामागे त्यांनी केलेले कष्ट आपल्याला मात्र दिसत नाही. दिसत असतं ते फक्त त्यांचं झगमगतं यश. पण त्यामागे त्यांनी केलेले कष्ट जर आपल्याला कळले आणि त्यावेळची परिस्थिती आपल्याला कळली तर नक्कीच त्यांच्या जिद्दीला आपण सलाम करतो. आणि मग त्या व्यक्ती आपल्यासाठी केवळ आदर्श व्यक्ती राहत नाहीत, तर त्या प्रेरणादायी आदर्श व्यक्ती होतात. कुठल्या आहेत अशा व्यक्ती? जाणून घेऊया आज त्यांच्याविषयी. डॉक्टर APJ अब्दुल कलाम. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे वडील नावाडी होते. विद्यार्थी दशेत असताना अब्दुल कलामांना वर्तमानपत्र विकावे लागले होते. पण त्यांनी अभ्यास केला आणि जिद्दीनं शास्त्रज्ञ झाले. आणि त्यानंतर ते आपल्या भारताचे महामहिम राष्ट्रपती बनले. शेक्सपियर खाटीकखान्यात नोकरी करत होते. रात्री नाट्यगृहाच्या आवारात घोडागाडी सांभाळता सांभाळता तिथं शेक्सपियर या महान नाटककाराचा जन्म झाला. ग. दी. माडगुळकर, आधुनिक वाल्मिकी म्हणतो आपण त्यांना. मॅट्रिक नापास झाल्यावर त्यांनी उदबत्त्या विकल्या. अनवाणी आयुष्य जगले. अनेक उत्तमोत्तम कलाकृती, अनेक उत्तमोत्तम गीतं त्यांनी आपल्याला दिली. आणि त्याचबरोबर अजरामर असं गीत रामायण त्यांच्याच लेखणीतून साकारलं. गुलजार. फाळणीनंतर ते दिल्लीला आले. मोटर गॅरेजमध्ये काम करायला सुरुवात केली. तिथे त्यांना बिमल रॉय भेटले. मोटर गॅरेजमधलं आयुष्य फिल्म इंडस्ट्रीत आलं. गुलजार यांनी निर्माण केलेल्या दर्जेदार कलाकृती आणि त्यांनी लिहिलेलं काव्य आजही तुम्हा रसिकांच्या हृदयात आहे. सुधीर फडके, आपण त्यांना प्रेमानं बाबूजी म्हणतो. चहा भजीचा व्यवसाय करत होते. प्रारंभीच्या काळात त्यांना पोटासाठी वाद्यही विकावी लागली. पण याच भटकंतीतून त्यांनी सूर शोधला. ते महान गायक आणि संगीतकार झाले. विष्णुपंत छत्रे घोड्याच्या पागांमध्ये चाबुकस्वार म्हणून 3 रुपये पगारावर नोकरी करत असताना स्वतःचा मार्ग शोधला आणि भारतातली पहिली ग्रेट सर्कस निर्माण केली. दारासिंग पंजाबमधल्या एका सामान्य खेड्यात आखाड्यामध्ये कुस्ती खेळायचे. रानात गुरं चरायला न्यायचे. गुरांना सांभाळता सांभाळता कुस्तीची आवड निर्माण झाली. मग काय, जगभर कुस्त्या जिंकल्या. चित्रपटात कामं केली. राज्यसभेत खासदार झाले. एका खेडेगावाच्या आखाड्यात कुस्ती खेळणारा मुलगा खासदार झाला आणि चित्रपटात यशस्वी कलाकारसुद्धा. MF हुसेन मुंबईच्या फुटपाथवर सिनेमाची पोस्टर रंगवायचे ते. पुढच्या आयुष्यात त्यांची चित्र 100 कोटींना विकली गेली आणि भारतात चित्रकलेच्या इतिहासात एक नवा विक्रम नोंदवला गेला. चार्ली चॅप्लिन प्रचंड गरिबी अनुभवली. विद्यार्थी दशेत फुलं विकण्यापासून अनेक कामं केली. पण आपले अश्रू लपवून आपल्या विनोदानं जगभराच्या लोकांना हसवलं. जगभराच्या लोकांना वेदना विसरायला लावलं. धीरूभाई अंबानी वडील प्राथमिक शिक्षक होते. सासरे पोस्टमन होते. भाऊ रेशनिंग ऑफिसात नोकरीला होता आणि ते स्वतः पेट्रोल पंपावर क्लार्क म्हणून 300 रुपयावर नोकरी करत होते. अशाच वातावरणात त्यांनी जिद्दीनं स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं. श्रोते हो, अशी अनेक मोठी माणसं आहेत की ज्यांच्या हाती सुरुवातीला फक्त शून्य होतं, पण त्यांनी अथक परिश्रमानं शून्यातून विश्व निर्माण केलं. त्यांच्या आयुष्याला आकार दिला. परिस्थितीशी झगडत संघर्ष करणाऱ्या माणसांपुढे आदर्श ठेवला. शून्य असताना प्रत्येकजण स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकतो, स्वतंत्र व्यक्तिमत्व घडवू शकतो, हाच परिपाठ आपल्याला घालून दिला. म्हणूनच आयुष्यात नेहमी स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःच काम करायला हवं. नाहीतर दुसरा कोणीतरी त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला कामाला ठेवेल. म्हणूनच निश्चय आणि त्याबरोबर कृती करा. आपली स्वप्न आपणच पूर्ण करण्याची. पटतंय ना? तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र
हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका. आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.